अशी एक तरी मैत्रीण असावी मला मोचीचे फुटवेअर घेऊन देणार. आम्ही दोघींनी लिटरली 15 ड्रेसेस. खूप दिवसानंतर फायनली आज आम्ही भेटायचं. तयारी एक दिवस आधीपासूनच, कुठे भेटायचं, किती वाजता भेटायचं आणि मेन म्हणजे काय घालायचं. लग्न आधी मस्त आम्ही दोघी स्लीवलेस बॅकलेस सेक्सी ड्रेस घालून भेटायचो, पण आता कम्फर्ट जास्त महत्त्वाचं. नवऱ्याबरोबर जाताना जेवढं तयार होणार नाही आपण, तेवढं मैत्रिणी बरोबर जाताना एक्साइटेड असतो. आणि अलीकडे अप्पर लिप करायला मी घराच्या बाहेर जात नाही, तर घरातच पटकन करून घेते. माझा नवरा माझ्यापेक्षा जास्त एक्साइटेड होता. त्याने माझ्यासाठी चहा केला, जेवणाचं माझं मी बघतो बोलला, त्यामुळे मी आरामात माझा मेकअप आवरला, पण केसांचं काहीच करू शकत. म्हणून मी सरळ अशी हाय पोनी बांधली आणि असा सेक्सी टॉप घातला, जो घरात वरती करणार आणि घराच्या बाहेर गेल्यानंतर खाली करणार. पण संदीप बोलला खरंच छान दिसतोय. एकदम थोडीशी ज्वेलरी, ब्रेसलेट, कानातलं आणि नेकलेस, थोडासा परफ्यूम आणि फायनली या मलेशियाच्या बॅगला आज मुहूर्त लागला. माझा नवरा वाटच बघत होता, आता निघते नंतर निघते, पण माझं काय संपेना. शेवटी उन्हापासून वाचायचे सगळे अवजार घेतले आणि मी निघाले. माझ्या नवऱ्याने एक दिवस गाडी वॉश करून पेट्रोल टाकून तयार ठेवली. टाइम पंक्च्युअल असल्यामुळे वेळेच्या खूपच आधी पोहोचले, पण आता काय करावं म्हणून फिरत बसले. मॅडमनी लाईव्ह लोकेशन शेअर केलं होतं, त्यामुळे ती यायच्या आधी मी परत तिथंच जाऊन उभी राहिले. तेच नेहमीचे रिझन. कितीही आवरून जा, मॉल मध्ये गेल्यानंतर थोडा टचअप करावाच लागतो. आणि मग सुरू झाल्या आमच्या गप्पा नुसत्या होतात का, त्याच्यासोबत खायला काहीतरी पाहिजे. गिफ्ट द्यायला काहीच ऑकेजन लागत नाही मला वाटलं, म्हणून मी तिच्यासाठी क्यूट छोटेसे गिफ्ट घेऊन गेले आणि सगळेच गिफ्ट तिला खूप आवडले. नेल पेंटचे कलर तर एवढे आवडले की आम्ही दोघी तिथंच लावत बसलो. थोडा गप्पा केला आणि नंतर आम्ही गेलो शॉपिंगला. पॅन्टालून्स मध्ये 50% ऑफ होतं, म्हणून आम्ही लिटरली दोघींनी 15 ड्रेसेस घेतले चेंज करायला. चॉईस लग्न आधीचीच असली तरी फिगर मात्र तीच राहिली नव्हती, त्यामुळे सेक्सी ड्रेस कॅन्सल करून कम्फर्टेबल ड्रेसेस आम्ही घेतले. पेमेंटच्या वेळी नाही मीच करते अशी म्हणणारी मैत्रीण पाहिजे. त्यानंतर आम्ही गेलो मोची स्टोअर मध्ये. मी लाईफ मध्ये पहिल्यांदा मोचीच्या स्टोअर मध्ये गेलो. प्राइस बघून विकत घेण्याचा तर प्रश्नच येत नाही, पण तिने इतका फोर्स केला आणि फायनली एवढी सारी शॉपिंग केली. या मॅडम परफ्यूम लवर आहेत, त्यामुळे त्या सगळ्यात चेक करत होत्या. मी मात्र मायग्रेन वाली साईडला उभी होती. शॉपिंग करून खूप थकलो आणि आम्ही घेतला थोडा बॉडी मसाज. हाऊ वाज द एक्सपिरियन्स? परत सुरू झाल्या गप्पा. सकाळी 11 ते 8 गप्पा झाल्या तरी मन काही भरलं नाही. आणि फायनली बाय म्हणताना काहीतरी चुकतंय असं वाटलं आणि मी तिला घेऊन आले घरी. आणि परत सुरू झाल्या गप्पा. रात के 2 बजे आणि पहाटेचे 4 वाजले तरी या गप्पा काही संपल्या नाहीत. तुम्हाला काय वाटतं, या गप्पा कधी संपतील? कमेंट मध्ये नक्की सांगा.